महाराष्ट्राची लावणी सम्राट गौतमी पाटील 2 दिवसांपासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। काल अमरावतीमध्ये लावणीचा प्रोग्राम झाल्यानंतर आज अमरावतीच्या अचलपूरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। दहीहंडीमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी दाखल झालेली आहेत। आपल्या सोबत स्वतः गौतमी पाटील, त्यांना विचारूया 2 दिवसांपासून अमरावतीमध्ये आहेत, जल्लोष दिसतोय तरुणांमध्ये, कसं पाहता अमरावतीकडे? खूप छान। मी मागेही काल पण मी म्हटले की खरंच खूप छान वाटतंय आणि आज पण खूप छान वाटलं मला महिलांचं आणि प्रेक्षक वर्गांचं प्रेम बघून। तुम्ही बघताल भरभरून एन्जॉय केलं त्यांनीही आणि मीही केलं। त्यांना बघून मला खरंच खूप आनंद होतो आणि राजदादा पाटील मी यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान दिला। दादा तुमचं मनापासून आभार आणि भरभरून प्रेम बघून खरंच खूप छान वाटतंय। मी काल नाही जाऊ शकले म्हणून मी आज देवीच्याही दर्शनाला गेलते। तिथं जाऊन मला म्हणजे मी सांगू नाही शकत, एकदम फ्रेश आणि खरंच खूप छान वाटलं मला देवीचं दर्शन घेऊन। मनापासून मी आली तर पुन्हा नक्की जाईल। महाराष्ट्र फिरताय तुम्ही, महाराष्ट्रातून अमरावतीचं काय वेगळेपण जाणवलं? प्रेक्षकांचं प्रेम भरभरून, असं वेगळं काही नाहीये। सगळीकडे ऑल महाराष्ट्र मला प्रेम सारखं सेम मिळत असतं। वर खाली कोणाचं काही नाहीये, जास्ती प्रेम कमी प्रेम, सर्वांचं समान प्रेम आहे आणि खूप प्रेम आहे। महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतात, तरुणींना काय सांगणार, मुलींना आणि तरुणांना काय सल्ला? मी एकच सांगल की सर्वांनी आपली महिला वर्गांनी खरं तर काळजी घ्या। प्रत्येकाच्या घरात आई बहीण मुलगी आहे तर प्लीज म्हणजे ज्याच्यावर बितते ही त्यालाच कळतं। आज प्रत्येकाच्या घराचा विचार करा। आज मीही काही गोष्टीतून गेली आहे म्हणून मी सर्वांना आणि मी जेंट्स वर्गांना सांगू इच्छिते की प्लीज असं काहीही चुका करू नका की एखाद्याच्या घराला खूप मोठा तळा जाईल आणि घर उद्ध्वस्त होईल। कारण की खरंच एक पोरीची इज्जत म्हणजे खूप काही असतं। म्हणून प्लीज 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 पोरींनी खरंच काळजी घ्या मनापासून आणि लहान मुलींच्या पालकांनी आई वडिलांनी व्यवस्थित काळजी घ्या की आपली पोरगी कुठं जाते, काय करते, काय नाही, सगळं आवर्जून व्यवस्थित बघा आणि सेफ राहा। थँक्यू। शेवटले 2 प्रश्न राजकारणात येणार गौतमी पाटील, अशा चर्चा सुरू आहेत। विधानसभा निवडणूक आहे तो आगामी तोंडावर, अनेक प्रोग्राम असतील, प्रचार सभा देखील असतील, तिथं काय? नाही, मी राजकारणात जाणार नाहीये। मी अगोदरही सांगितलं मी एक कलाकार आहे, मी कला सादर करणार। मी राजकारणात अजिबातही जाणार नाहीये। स्टेजवर आग लावणारी गौतमी पाटील आज नाचत होती तेव्हा अचानक अशी आग लागलेली आहे, दुःखाचं एक वातावरण होतं, घाबरली होती गौतमी पाटील? नाही, ॲक्च्युली हे काय ते याच्यामुळे झालं ते तर तसं काही नाही। ते होत असतं कधीतरी, ते ॲडजस्ट करायचं असतं, काही प्रॉब्लेम नाही। छान कार्यक्रम खूप छान झाला। तर गौतमी पाटील होती सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर। आज अचलपूरमध्ये जे आहे ते दहीहंडी स्पर्धेमध्ये लावणीचा कार्यक्रम पार पडला। अमरावतीकरांनी भरपूर प्रेम दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।